नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललो आहे आणि बघ मार्केटमधून पोहोचतो आहे आपण जागेवरती. हे बघा, पहिला बंगलो आपण पार केला आणि हा दुसऱ्या बंगल्याजवळ आहे. तिथे साप आहे आणि कोणता साप आहे आपण आता बघूया. आणि वंगणपाडा गाव आहे, ते गावाच्या पुढं बंगलो सिस्टम आहे बघा इकडे. इथे आपण आलो. आता जागेवर पोचलो आहे मित्रांनो. मी साहित्य घेतो पहिले, आपला बॅगर आणि स्टिक. हे बघा, बघू कोणता साप आहे. आपण ते बोलतात दरवाजामध्ये साप आहे, एंट्रीलाच आहे. बघूया काय आहे नक्की. आणि हे बघा, दिसलेलं आहे इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे मित्रांनो. हा बघा, यंग साईजमध्ये एकदम न्यूरोटॉक्सिक विष असतं. आणि साप बघा कशामध्ये आहे मित्रांनो, जी डोरला जाळी लावली असेल, जाळी, त्या जाळीमध्ये आहे, स्टीलची जाळी आहे त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, मी असा का पकडतो, कारण सापाला मी इजा होऊन देत नाही आहे. हे बघा, परत मी याला सोडून दिला तिथे, कारण मला नाईलाज आहे मित्रांनो. कारण तिथे छोटे छोटे होल आहेत, त्या होलांमधून तो पास होतो. त्याच्यामधून त्याला जर का मी खेचला वगैरे तर त्याला खूप मोठी जखम होऊ शकते मित्रांनो. हे बघा, आणि त्याने एकदम फणा करून दरवाजाच्या वरती उभा राहिलेला आहे तो. बघा, आजूबाजूचा परिसर आहे बघा, सर्व लोक बघतात. हे बघा, माझ्या जोडीला एक सर्पमित्र पण आलेला आहे आणि तोच शूटिंग काढतो. आता आपण त्याला लवकरात लवकर पॅक करण्याचा प्रयत्न करू, पण त्याला कसा काढू ते समजत नाही मित्रांनो मला. मी कोशिश करतोय, पूर्णपणे ट्राय करतोय. त्याला पुढून का त्याला स्टिक लावतो, कारण त्याला मागं जाण्यासाठी मी त्याला भाग पडतोय. कारण तसं त्याला निघता येणार नाही. वरती एकदम छोटंसं होल आहे बघा, त्याच्यामध्ये तो घुसला आहे. तो त्यात अडकला तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल, म्हणून मी घाई करत नाही. तो खाली आला आहे बघा, मी आता गाडीने त्याला मागून पुश करतो, कारण तो आता पुढच्या बाजूला निघालेला आहे पूर्ण. साप रेस्क्यू करा, पण सापाला पण काही त्रास झाला नाही पाहिजे आणि स्वतःला पण काही दुखापत झाली नाही पाहिजे, एवढी काळजी घेतला. सर्व मित्रांना विनंती आहे. माझ्या स्टिकवरती आलाय तो मित्रांनो, आणि आता बाहेर निघेल एवढी नक्की आशा आहे मला. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि स्वतःचा माइंड शांत ठेवून सापाला हँडल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही रेस्क्यू करता म्हटलं तर सापावरतीच नजर ठेवा. सर्व मित्रांनी, तुम्ही साप रेस्क्यू करताना आजूबाजूला बघता तर खूप मोठी हानी होऊ शकते. साप बाईट करू शकतो लगेच. त्याच्या सापाची चूक नसते, त्याच्यात आपलीच चूक असते, कारण मुका प्राणी, त्याला काही समजत नाही. आणि बघा, पूर्ण निघाला तो. आता काही टेन्शन नाही मित्रांनो. त्यामुळे त्याला पॅक करू लगेच. आणि त्याची साईज मित्रांनो 4.5 फूट आहे, 4 फुटापर्यंत असेल मित्रांनो. आणि कोब्रा नाग यांचं एज, यांचं वय जास्तीत जास्त हे 25 वर्षापर्यंत वाढतात. 20 ते 25 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत जाऊ शकतात. त्याच्यावरती जास्त नाही जात मित्रांनो. जसं आपल्या वयाची लिमिट आहे, तशी त्यांची पण वयाची लिमिट आहे मित्रांनो. आणि खूप छान आहे. आता आपण याला पॅक करू लगेच, जास्त वेळ नाही घेणार. मी हे माप घेत होतो लादीचा, 4 फूट आहे पूर्ण मित्रांनो. आता आपण पॅक करू त्याला. हे बघा, बॅगर मी ठेवला होता तिथे लावून, तो लगेच जाईल. खूप छान आहे साप. असे साप कुठे निघाले तर नक्कीच सर्पमित्रांना कॉल करून बोलत जा. आणि त्यांचं खूप धन्यवाद, त्यांनी कॉल करून बोलवल्याबद्दल. त्यांच्या दरवाजामध्ये होता तरी पण त्यांनी कॉल करून बोलावलं, मारला नाही. ते बरं नाही. बघा किती छान गार्डन वगैरे. आणि बघा, तुम्हाला पूर्ण मागची पण बाजू दाखवतो. साफसफाई चांगली, झाडं लावलेत बघा. आणि इथे मी पाणी ओततो मित्रांनो. हे बघा, माझा मित्र आहे, सर्पमित्रच तो पण. आणि तो पाणी देतो, कारण सापाला पाणी देणं खूप गरजेचं आहे. 11 वाजले होते सकाळचे, खूप ऊन होतं. इथं स्मशानभूमी बघा तुम्ही, इथे सर्वात गरीब श्रीमंत सर्व तिथे येतात. आणि आता आपण संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो, 6च्या दरम्यान आता आपण निघालोय
रिलीजसाठी हा साप मी ठेवला होता, बॅगर भिजून ठेवला होता. कारण उन्हाचे सापाला सोडणं चुकीचं आहे खूप. कारण आपल्याला उन्हात उभं नाही राहत तर साप कुठे जाणार आहे. नाही बा किती छान वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये तुम्ही सापाला रिलीज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि बघ आपण जागेवर पोचलो मित्रांनो. खूप छान जागा इथे. इथे पाणी वगैरे आहे हे बघा. आणि आता आपण इथं याला आजाद करू लगेच, जास्त वेळ नाही घेत मित्रांनो. निसर्गाच्या सानिध्यात आता आजाद होतं आहे इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा. खूप आनंद वाटतो मला. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असतो. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मला असे व्हिडिओ नवीन नवीन बनवता येतील. आणि कोणी मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा, मारण्याचा प्रयत्न करू नका, स्टन करू नका. जय हिंद, जय भारत.